असलेला या गोकुळामध्ये आलेला आहे. आला कशासाठी आला? बरीचशी कारण आहेत. याचं प्रेम भक्तावरती आहे म्हणून भक्तासाठी आला. भक्तासाठी येणे घेतली शाळे, 10 गर्भवास सोसी वनमाळे. भक्तासाठी यानं असलेले 10 गर्भवास सण करतो. ऐसा भक्ताचा अंकित, लावे तैसे लागे प्रीत. हो, भक्तावरती अति प्रेम करतो. किती प्रेम करतो सांगा. कारण म्हणले आईला सांगत नाही, बापाला सांगत नाही, कारण धर्मपत्नीला सांगत नाही, आणि ते असलेलं सख्याला सांगतो. म्हणजे देवाचा प्रेम भक्तावरती असतो. भक्तासाठी याने असलेलं काही करतो. बरं काय, नाही लाज धरीत. याला भक्ताचं काम करताना लाज धरता येत नाही. म्हणून असा भक्ताचा प्रेमळ असलेला भक्त देव त्यांच्यासाठी अवताराला आला. का आला हो? त्यांच्यासाठी आला. कशासाठी आला? अहो, त्याने भक्ती केली, देवाला काय मागितलेले नाही. न मागता भक्ती केल्यामुळं ते ऋण देवाच्या डोक्यावरती होतं, ऋण होतं. कारण ऋण झाल्यानंतर माणसाला अन्न गोड लागत नाही. बाकी झाल्यावर गोड लागते. काही माणसं निघून गेले, काही औषध खाल्ले, काही म्हणजे फासावरती गेले, मरून गेले फाशी घेऊन. बाबा कशासाठी? तर बाकी झाले की. तसं तुम्हाला बाकी एवढी अवघड आहे ना, तसं भगवंताला देखील बाकी होती. म्हणून कोणाची होती? भक्ती करतेत पण मागायचं नाही. असा जो भक्त असेल त्याचं ऋण देवाच्या डोक्यावरती होतं. ऋणिया म्हणवे निरंतर, माने भक्ताचे उपकार. आता ते म्हणले ऋण फेडल्याशिवाय जायचं नाही, शास्त्र आहे. कारण म्हणजे तुम्ही जरी कोणाची बाकी आणलात, मरण्याच्या अगोदर सगळी देऊन मुक्त करा. नाही जर झालं तर पुढच्या जन्मात त्याच्या घरा पुढे जाऊन तुम्हाला बाकी फेडावं लागेल. याच्यासाठी म्हणून काही लोक बाकी आणायला भीतेत, आणि काही लोक बाकी आणल्या तर देणारा मरुदे बंदोबस्त करतात. या गावात असले लोक नसतील म्हणा. होय, बाकी अरे आणावं लागतं, ऋण फेडावं लागतं. ऋण फेडल्याशिवाय जायचं नाही. तसं देवाच्या डोक्यावरती ऋण आहे. कोणाचं? भक्ताचं ऋण आहे. आता ऋण फेडण्यासाठी भगवान त्यांच्या घरी आला. तुम्हाला प्रमाण सांगतो. ऋण फेडावया अवतार चुकत नाही. याच्यासाठी ऋण फेडण्यासाठी भगवान भक्ताच्या घरी आलेला आहे. ऋण फेडावं लागतं बरं काय. भक्त ऋणे देव बोलते पुराणे. पुराणामध्ये भक्तांचं ऋण देवाच्या डोक्यावरती आहे. म्हणून ऋण फेडण्यासाठी भगवंत आला. पण कोणाच्या घरला आला बरं काय. ध्यान ठेवा, आपण जे घराचारात वागतोय, गृहस्थाश्रमी आहोत. सगळ्या आश्रमापेक्षा श्रेष्ठ आश्रम गृहस्थाश्रम आहे. सगळ्यात श्रेष्ठ गृहस्थाश्रम आहे. आणि आता प्रमाण सांगा. संन्यासाच्या घरी देव गेला, ब्रह्मचर्याच्या घरी देव गेला, वानप्रस्थाच्या घरी गेला, असं कुठं आधार आहे का? हो, म्हणले देव गेला, पण घराचाराचे असलेले गृहस्थाश्रमाच्या घरी देव गेला. कारण गृहस्थाश्रम एवढंच श्रेष्ठ आहे. कारण गृहस्थाश्रम करता आलं ना तर सगळं जगाचं वैभव तुमच्या घरात येतं. पण जमच ना झाले. आपा तुमच्याकडे कोण येते? कोण येते? जमत ना झालेलीच लोक यांच्याकडे येते. जमत ना झाले ते येते. का जमणार? का जमणार? त्याचं कारण असं आहे. आपल्या भाषेत सांगायचं म्हणल्यानंतर, लग्न करण्याच्या पहिलं आम्ही घरात कसं वागावं असं कोण कोण शिकून लग्न करून घेतले? हात वरे करा बघू. महाराज एवढी गडबड आहे लग्नाच्या वेळा. काय शिकायला मिळतं मला सांगा. शिकवल्याशिवाय पदवी नाही, आणि शिकले त्याला अडचण येत नाही.
आणि न शिकता असलेले पदवीधर झालेले आम्ही ग्रस्ताश्रमी आहोत, म्हणून प्रत्येक वेळेला अडचण आहे. ते तसंच वागतंय, असाच वागतो, तो तसाच वागतो, हे असाच वागतो. अरे बाबा शिक ना, पहिलं शिकला नाही, गडबड झाली त्यावेळेला. आणि जे मुद्दा असताना त्याच्यासाठीच गडबड. म्हणून पहिलं असलेलं गुरुकुल राहत होतं, तिथं असलेले गुरुग्रही विद्या शिकत असताना त्याला असलेल्या गुरुशी कसं वागावं, आईबापाशी कसं वागावं, आपल्या धर्मपत्नीशी कसं वागावं, व्यवहार कसा करावा, राजकारण कसं करावं, या सगळ्या गोष्टी पहिलं असलेले शिकवल्या जात होत्या. आणि शिकल्यामुळं त्यांना कदाचित असलेली चुका करताना असलेले अडचण भासत होते, भीती वाटत होती, ते करू नये असं त्यांना कळत होतं. पण आता आपण न शिकता याच्यात आलोय, त्यामुळं आपल्याला काय करायचं हे कळना, न करायचं हे कळना. म्हणून त्याच्यासाठी असलेल्या भानगडी, असलेल्या या ग्रस्ताश्रमी लोकांच्या भानगडी जास्त आहेत. म्हणून असलेले ग्रस्ताश्रमामध्ये वागायला आलं ना तर म्हणजे त्यांच्या घरला साधू येतील, त्यांच्या घरला देव येईल, त्यांच्या घरला लक्ष्मी येईल. मग दोघं 63 असला तर, 36 असला तर तुमच्या घरला कोणी येईल. 36 म्हणजे कळाले, इंग्रजी शब्द नव्ह, मराठी शब्द. इंग्रजी शब्द आता ते वेगळे. आता 36 म्हणलं की तिचं तोंड तिकडे होतं, याचं तोंड इकडे होतं. ते कधी असं होईना. 63 झालं तर भांडण मिटतं, पण म्हणले 63 होईना, 63 होतील पण 63 होणार नाहीत. याच्यासाठी म्हणून अरे ग्रस्ताश्रम एवढं श्रेष्ठ आहे, म्हणून बाकीचं सगळं ऐकू नका. तुमच्या घरला जर सगळं यावं असं वाटतं तर तुम्ही दोघं नीट वागा. आता वागायचे कोण आहे त्याच्यात? आता खूप वागा म्हणाल्यात, पण कोणी देना झालंय, भानगडी अशा येऊन बसल्या. होय, आता ज्यांना असलेलं झालंय त्यांना असलेलं आम्हाला पहिलं कळालं नाही, आता जमाना हे अवघड आहे. याच्यासाठी म्हणून ग्रस्ताश्रम हे सगळ्यातलं श्रेष्ठ आहे. आता या ठिकाणी असं सांगते, देव आला घरा. कोणाच्या घरा? नंदाच्या. ते नंद कोण होता? तरी अनेक जन्मात भक्ती केलं, देवाला मागितलेलं नाही. आणि त्यांची धर्मपत्नी तशी यशोदा ते होती, तीही पण देवाला काही मागितलेले नाही. कारण दोघही निष्काम भक्ती केल्यामुळं ते ऋण फेडण्यासाठी देव नंदाच्या घरी आलेले. कारण ते ग्रस्ताश्रम श्रेष्ठ. घर घरासारखं असावं. आता घराला वास्तू वापरलेत, पण घरातले कसे वागावे हे कळणार बरं का. खूप वास्तू ठेवा आणि घरातले वाकडं वागा, कसं सुख मिळेल? महाराज वास्तूने घर बांधलं, हो वास्तूने बांधलं बाबा, पण मध्ये कसं वागू लागलं हे सांगा ना. नाही आमचं दोघांचं जमलं कसं, घरात काय येईल? याच्यासाठी ग्रस्ताश्रमाला एवढं महत्व आहे. अभ्यास करा, जाऊ द्या. ग्रस्ताश्रमामध्ये जन्माला आलेले दोघं निष्काम भक्ती केल्यामुळं ते ऋण फेडण्यासाठी देव घरला आलेले. कोणाच्या घरी? नंदाच्या घरी. आता देव येतोय तो एकटा येतो का? नाही, कारण देवाचं काय वैभव आहे ते सगळं वैभव घेऊन असलेले भगवान गोकुळामध्ये आलेले. देवाचं वैभव काय हो? सुख, समाधान, शांती हे सगळं देवाचं, वैराग्य हे सगळं देवाचं वैभव आहे. आणि ते सुख घेऊन असलेले भगवान गोकुळात आल्यामुळं गोकुळामध्ये सुखाला पारावा राहिलेला नाही. गोकुळेच्या सुखा सुख घेऊन आलेले. कारण गोकुळी असलेले सुख प्रगटले, आनंद निर्भरते लोक घरोघरी. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. सगळे प्रमाण घराचेच मिळतील तुम्हाला बरं का, वनातले संन्यासाचे ब्रह्मचार्याचे मिळणार नाहीत. होय, म्हणून घरला सुख आलेलं आहे, घरी लक्ष्मीचं वास्तव्य झालेलं आहे. प्रत्येकाच्या वर्तन करण्याने, वागण्याने घरी त्याच्या असलेल्या सुख ऐश्वर आलेले. म्हणून देव घेऊन आलेले सुख, त्या कारणाने गोकुळामध्ये सगळ्याच्या घरी सुख झालेले आहे. झाला आनंदे आनंद, अवतरले गोविंद, होता कृष्णाचा अवतार. आनंदे करते घरोघर. कोणता आनंद करते? पुढया तोरणे करते, कथा गाते गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारे. या परमार्थाने मिळणारा आनंद काही आगळा वेगळा आहे. आज जो मिळालेला आनंद उद्या तुम्हाला मिळेल का? आज इथं जे तुम्ही आनंदाचं असलेलं भोजन करताय ते उद्या प्राप्त होईल काय? कारण याच्यामध्ये असा आनंद आहे, ते आनंद भोगत असताना याच्यातून कोणाला तर घरला जा वाटलं का? मला सांग, वाटलं? कोण म्हणणार आहे मला जा वाटलं म्हणून?
बाबा ते आनंदच काही आगळा वेगळा आहे. पण